तर संपूर्ण देशाची एकता धोक्यात येते. म्हणूनच आपला 7वा प्रश्न राष्ट्रीय एकात्मतेवर आहे. प्रश्न असा आहे की राष्ट्रीय एकात्मतेचा अर्थ सांगून त्याच बाधा आणणारे घटक व उपायांची चर्चा करा. बघा, याला बाधा आणणारे 3 मुख्य घटक आहेत. पहिला म्हणजे जातीयवाद, जो धर्माच्या नावावर फूट पाडतो. दुसरा प्रादेशिकता, ज्यातून संकुचित भाषिक किंवा प्रांतीय अभिमान उभा राहतो. आणि तिसरा म्हणजे फुटीरतावाद ना, ज्यातून देशापासून वेगळे होण्याची हिंसक प्रवृत्ती निर्माण होते. होय, पण यावर उपायही आहेत. जसं धर्मनिरपेक्षता, म्हणजे सर्व धर्मांना समान वागणूक देणं, समता व सामाजिक न्याय स्थापित करणं, ज्यामुळे आर्थिक दरी कमी होईल. आणि लोकसहभाग वाढवणं. बरोबर. निर्णय प्रक्रियेत तळागाळातील लोकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे. या स्लाइडमध्ये भारताच्या नकाशाला तडे गेल्याचं जे चित्र आहे ना, ते पाहून असं वाटतं की हे उपाय म्हणजे तो नकाशा पुन्हा जोडणारं एक प्रकारचं ग्लू म्हणूनच काम करतात. अगदी योग्य उपमा आहे ही. पण मग समाजात ही एकात्मता किंवा फूट कशावर अवलंबून असते? तर त्या देशाच्या राजकीय संस्कृतीवर. आणि हाच आपला 8वा प्रश्न आहे. बरं. मी वाचतो, राजकीय संस्कृतीचा अर्थ सांगून भारतीय राजकीय संस्कृतीला आकार देणारे घटक स्पष्ट करा. राजकीय संस्कृती ही एक मध्यवर्ती संकल्पना आहे. याचा अर्थ व्यवस्थेबद्दल लोकांच्या मनात असलेल्या श्रद्धा, मूल्य आणि दृष्टिकोन असा होतो. आणि याला आकार कोणकोणते घटक देता? बघा, आपला इतिहास, वसाहतवाद व स्वातंत्र्य लढ्याचा वारसा यांचा मोठा वाटा आहे. तसेच समाज संरचना, ज्यात जात, धर्म आणि भाषेचा थेट प्रभाव पडतो. शिवाय आर्थिक स्थिती म्हणजे गरिबी व विकासाचे परिणाम सुद्धा महत्वाचे आहेत. हो, आणि आजकाल माध्यमे सुद्धा, जनमत घडवणारी वृत्तपत्रे व डिजिटल क्रांती राजकीय संस्कृतीला आकार देत आहेत. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? म्हणजे जर सोप्या भाषेत सांगायचं तर राजकीय संस्कृती म्हणजे समाजाचा DNA कसा आहे हेच यातून दिसतं ना? हो, 100%. पण हा DNA एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसा जातो? तर या प्रक्रियेलाच सामाजिकीकरण म्हणतात. बरोबर. आणि हाच आपला 9वा प्रश्न आहे. राजकीय सामाजिकीकरण म्हणजे काय आणि त्यास चालना देणारे विविध घटक सविस्तर लिहा. व्यक्तीला राजकीय व्यवस्थेची ओळख करून देणारी ही एक प्रक्रिया आहे. याचे अनेक घटक आहेत. कुटुंब ही खरं तर राजकीय विचारांची पहिली शाळा असते. अरे हो, म्हणजे घरात जेवणाच्या टेबलवर चालणाऱ्या राजकीय चर्चा आपल्या नकळत आपलं कसं सामाजिकीकरण करतात हे आता लक्षात येतंय. अगदी खरंय. त्याशिवाय शिक्षण संस्था, मग तिथला अभ्यासक्रम आणि विद्यार्थी संघटनांमधून मिळणारी शिस्त, हेही महत्वाचं आहे. माध्यमे व राजकीय पक्ष दररोजच्या बातम्यांमधून आणि प्रचारातून प्रबोधन करतात. आणि प्रतीके व प्रत्यक्ष मतदानाचा जो अनुभव असतो त्यातून एक वेगळीच प्रगल्भता येते. हो ना? पण जागरूक नागरिक म्हणून सामाजिकीकरण झाल्यावर आपल्याला समजून लागतं की शासनाची काही कर्तव्य आणि नागरिकांचे हक्क यांच्यात कायम एक ताणतणाव असतो. आणि याच ताणतणावावर आपला 10वा प्रश्न आहे. मी प्रश्न वाचतो. मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क यांमधील द्वंद्व किंवा संबंध आणि न्यायालयीन भूमिकेची चर्चा करा. बघा, मूलभूत हक्क हे वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षक आहेत आणि ते जस्टिशिएबल आहेत, म्हणजे न्यायालयात दाद मागता येते. पण मार्गदर्शक तत्वे, ज्यांना DPSP म्हणतात, ती सामाजिक व आर्थिक कल्याणाची उद्दिष्टे आहेत. आणि यावर कोणतंही कायदेशीर बंधन नसतं ना? हो, बरोबर. आणि न्यायालयीन भूमिकेबद्दल सांगायचं तर 1973चा केशवानंद भारती खटला अतिशय महत्वाचा आहे. या खटल्याने काय केलं? या खटल्याने संविधानाच्या मूळ ढाच्याचे, ज्याला आपण बेसिक स्ट्रक्चर म्हणतो, त्याचे रक्षण केले. यातून हे स्पष्ट झालं की हे दोन्ही घटक परस्पर विरोधी नसून लोकशाहीच्या रथाची 2 पूरक चाके आहेत. म्हणजे एका बाजूला वैयक्तिक स्वातंत्र्य आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण समाजाचं कल्याण, यातील हा समतोल साधणं किती कठीण आहे हे यातून समजतं. नक्कीच. पण या कल्याणाच्या उद्दिष्टांपर्यंत कसं पोहोचायचं यावरूनच राजकीय विचारसरणीत 2 प्रमुख गट पडतात. आणि हा आपला 11वा प्रश्न आहे. तो वाचण्याआधी मी श्रोत्यांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की या चर्चेत आपण कोणत्याही एका विचारसरणीचे समर्थन करत नाहीये. केवळ स्लाइडमधील माहितीचे आपण तटस्थ वाचन करत आहोत. तर प्रश्न असा आहे, राजकारणातील डावे आणि उजवे या विचारसरणीतील मूलभूत फरक आणि त्याचे स्वरूप स्पष्ट करा. तर डावे, ज्यांना आपण लेफ्ट विंग म्हणतो, त्यांचा मुख्य उद्देश आर्थिक समता आणि शोषितांचा उद्धार करणे हा असतो. अच्छा, म्हणजे त्यांचा धोरण परिवर्तनवादी असतं? हो,
आणि प्रामुख्याने प्रस्थापित भांडवलशाहीला त्यांचा विरोध असतो. उदाहरणार्थ कम्युनिस्ट आणि कामगार पक्ष याच विचारधारेवर चालतात. आणि उजवे किंवा राईट विंग काय म्हणतात? उजव्या विचारसरणीचा मुख्य उद्देश संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रीय अस्मितेचे रक्षण करणे हा असतो. त्यांचे धोरण परंपरावादी असून मुक्त अर्थव्यवस्था आणि सशक्त राष्ट्रावर त्यांचा जास्त भर असतो. म्हणजे यात राष्ट्रवादी व परंपरावादी पक्ष येतात. बघा, राजकारणाच्या महामार्गावर जाण्याच्या या दोन पूर्णपणे वेगळ्या दिशा आहेत हे नक्की. होय, पण देशाची दिशा कोणतीही असो, या गाडीच्या स्टिअरिंग व्हीलवर कोण बसलेलं असतं? तर ते असतात आपले पंतप्रधान. आणि हाच आपला 12वा प्रश्न आहे. मी प्रश्न वाचतो. भारताच्या पंतप्रधानांचे स्थान, अधिकार आणि कार्य सविस्तर विशद करा. आपल्या संसदीय लोकशाहीत राष्ट्रपती जरी प्रमुख असले तरी पंतप्रधान हे देशाचे वास्तव प्रमुख असतात, डी फॅक्टो एक्झिक्युटिव्ह हेड. आणि त्यांची कामे काय असतात? संसदेचं नेतृत्व करणं म्हणजे धोरणांची घोषणा करणं, मंत्रिमंडळ निर्मिती करणं म्हणजे कोणत्या मंत्र्यांची निवड करायची आणि त्यांना कोणती खाती वाटून द्यायची हे सर्व तेच ठरवतात. शिवाय राष्ट्रीय धोरण निश्चिती म्हणजे परराष्ट्र आणि अर्थव्यवस्था हेही तेच सांभाळतात ना. हो, आणि प्रशासकीय माहिती राष्ट्रपतींना देऊन ते राष्ट्रपतींशी एक दुवा म्हणूनही काम करतात. पंतप्रधानांची ही भूमिका पाहिल्यावर मला एका ऑर्केस्ट्राच्या कंडक्टरची आठवण येते. म्हणजे जसं कंडक्टरच्या इशाऱ्यावर सर्व वादक एका सुरात काम करतात, तसंच सर्व मंत्र्यांना एका सुरात काम करावं लागतं. अगदी अचूक उदाहरण दिलंत. पण हे सर्वोच्च कार्यकारी पदही मनमानी करू नये म्हणून संविधानाने एक वॉचडॉग ठेवला आहे, तो म्हणजे स्वतंत्र न्यायमंडळ. आणि न्यायमंडळावरच आपला 13वा प्रश्न आहे. भारतीय न्यायमंडळाचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी संविधानात कोणत्या उपाययोजना केल्या आहेत? बघा, न्यायमंडळाला राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवण्यासाठी काही तटबंदी उभारल्या आहेत. पहिली म्हणजे नेमणूक पद्धत, जी राष्ट्रपतींद्वारे सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने होते. दुसरी कोणती? दुसरी म्हणजे कार्यकाळ सुरक्षा. त्यांना महाभियोगासारख्या अत्यंत कठीण प्रक्रियेनेच काढता येतं. तिसरं म्हणजे त्यांचे पगार व भत्ते हे संचित निधीतून दिले जातात, ज्यात कपात शक्य नसते. आणि निवृत्तीनंतर वकिली करण्यावर ही बंदी असते ना? हो, ते निवृत्ती निर्बंध आहेत. आणि पाचवं महत्वाचं म्हणजे न्यायाधीशांच्या निर्णयांवर संसदेत अनावश्यक चर्चा करता येत नाही. यामुळे हस्तक्षेप रोखला जातो. न्यायाधीशांना अशा प्रकारची सुरक्षा देण्यामागे निर्भयता किती महत्वाची आहे हेच यातून सिद्ध होतं. नक्कीच. पण आज आपण ही जी मजबूत लोकशाही बघत आहोत, तिची पाळीमुळे स्वातंत्र्य लढ्यात दडलेली आहेत. त्याचाच एक महत्वाचा टप्पा म्हणजे 1905चा लढा. आणि हाच आपला शेवटचा म्हणजे 14वा प्रश्न आहे. मी वाचतो. 1905च्या वंगभंग चळवळीचे स्वरूप आणि त्याचे राष्ट्रीय एकात्मतेवरील परिणाम स्पष्ट करा. खरं तर या चळवळीचं बीजारोपण लॉर्ड कर्झनने केलं. हिंदू मुस्लिम समाजात फूट पाडण्यासाठी त्याने बंगालची फाळणी केली. बरं. हा एक स्पार्क होता. पण मग त्याचं स्वरूप कसं होतं? त्या फाळणीविरुद्ध परदेशी मालावर बहिष्कार टाकण्यात आला, स्वदेशीचा स्वीकार झाला आणि राष्ट्रीय शिक्षणाचा आग्रह धरला गेला. वंदे मातरम हे गीत संपूर्ण देशाचा प्रेरणास्रोत बनलं. आणि लोक अक्षरशः रस्त्यावर उतरले. हो, आणि याचा परिणाम असा झाला की एका प्रांताचा प्रश्न संपूर्ण भारताच्या राष्ट्रीय जागृतीचे कारण बनलं आणि अभूतपूर्व अशी राष्ट्रीय एकात्मतेची भावना यातून निर्माण झाली. बापरे. म्हणजे इंग्रजांचा फोडा आणि झोडा, ज्याला आपण डिवाइड अँड रूल म्हणतो, तो डाव त्यांच्यावरच कसा उलटाला आणि त्याने भारताला कसं एकसंध केलं, हे खरंच खूप आश्चर्यकारक आहे. होय, आणि आजच्या आपल्या चर्चेचा हा एक अतिशय महत्वाचा ऐतिहासिक. तर पहिली स्लाइड आहे निवडणूक आयोग यावर. मी आधी प्रश्न वाचतो. केंद्रीय निर्वाचन आयोगाची स्थापना, स्वरूप आणि कार्ये सविस्तर लिहा. अच्छा, तर स्लाइडमधील माहितीनुसार हे एक स्वायत्त संस्था आहे, ज्याला आपण ऑटोनॉमस बॉडी म्हणतो. संविधानाने यांना एक स्वतंत्र आणि निष्पक्षपाती दर्जा दिला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त याच्या सर्वोच्च नेतृत्वाखाली हे चालतं. म्हणजे त्यांच्यावर कुणाचाही दबाव नसतो? अगदी बरोबर. आणि त्यांच्या कार्यांबद्दल सांगायचं तर मतदार याद्या तयार करणं, निवडणुकांचे अचूक वेळापत्रक ठरवणं, राजकीय पक्षांना, मग ते राष्ट्रीय असोत किंवा प्रादेशिक, त्यांना मान्यता देणं, हे सगळं ते करतात. आणि त्यांना चिन्हांचं वाटप करणं सुद्धा ना? हो, तेही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुक्त व न्याय्य वातावरणासाठी आचारसंहिता म्हणजेच कोड ऑफ कंडक्ट लागू करणं. बघा,
मला इथे निवडणूक आयोगाची तुलना क्रिकेटच्या मैदानावरील अंपायर किंवा पंचांसोबत करावीशी वाटते. अरे वा, छान उपमा आहे ही. हो ना, म्हणजे अंपायर जसा तटस्थ असतो आणि नियमांचं पालन करून खेळ खेळवतो, तसंच आयोग लोकशाहीचा खेळ पारदर्शक ठेवतो. अगदी बरोबर बोललात. पण आता अंपायर तर आहे, पण हा खेळ खेळणारे संघ कोणते? इथूनच पुढचा प्रश्न उभा राहतो. बरोबर. तर आपण आपल्या दुसऱ्या स्लाइडकडे जाऊया. मी प्रश्न वाचतो. भारतीय पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप व प्रमुख वैशिष्ट्ये स्पष्ट करा. भारतात बहुपक्ष पद्धती आहे, ज्याला मल्टी पार्टी सिस्टम म्हणतात, आणि यामुळेच तीव्र राजकीय स्पर्धा निर्माण होते. पण बदलत्या स्वरूपानुसार एका पक्षाच्या वर्चस्वाकडून आता आपण आघाडी सरकारकडे वाटचाल केली आहे. आघाडी सरकार म्हणजे कोलिशन गव्हर्नमेंट ना? हो, अगदी तेच. आणि याच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं तर प्रादेशिक पक्षांचे महत्त्व खूप वाढले आहे. त्यांच्या अस्मितेतून ते आता राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकत आहेत. पण यात स्लाइडमध्ये एक सर्वात रंजक गोष्ट सांगितली बघा, वैचारिक लवचिकता. हो, खरं तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सोयीच्या आघाड्या केल्या जातात. म्हणजे पूर्वी कधी डावे आणि उजवे एकत्र येतील असं विचारही केला नसेल, पण आता सत्तेसाठी ते शक्य होतं. म्हणजे विचारसरणीपेक्षा सत्तेसाठीची सोय कशी महत्वाची ठरते हे यातून दिसतं. आणि पक्षांतर्गत गटबाजी म्हणजेच नेतृत्वाच्या संघर्षातून होणारी सततची फूट हे सुद्धा एक मोठं वैशिष्ट्य आहे. नक्कीच. पण हे राजकीय पक्ष सत्तेत आल्यावर देशाचा कारभार कसा चालवतात, संविधानानं त्यांना कोणत्या मर्यादेत ठेवलंय, यातूनच नागरिकांच्या हक्कांचा विषय समोर येतो. होय, आणि तोच आपला तिसरा प्रश्न आहे. मी प्रश्न वाचतो. भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांचे ठळक वर्गीकरण करून त्यांचे महत्त्व विशद करा. तर हे जे मूलभूत हक्क आहेत ते नागरिकांचे सक्षमीकरण करतात. याचे 6 प्रमुख स्तंभ आहेत. पहिला, समतेचा हक्क, म्हणजे कायद्यापुढे सगळे समान. दुसरा, स्वातंत्र्याचा हक्क, ज्यात भाषण आणि अभिव्यक्ती येते. आणि तिसरा, शोषणाविरुद्ध हक्क, ज्यातून बालमजुरीवर बंदी येते. बरोबर. चौथा आहे धर्मस्वातंत्र्याचा हक्क. पाचवा, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, जो प्रामुख्याने अल्पसंख्याकांसाठी आहे. आणि 6वा, अत्यंत महत्वाचा, म्हणजे संविधानिक उपाययोजना. थांबा, मला या 6व्या मुद्द्यावर थोडं विचारायचं आहे. या संविधानिक उपाययोजना या हक्काला संविधानाचा आत्मा का म्हटलंय बरं? कारण केवळ हक्क देऊन काहीच उपयोग नाहीये. जर उद्या कोणी तुमचे हक्क हिरावून घेतले तर त्यांच्या उल्लंघनावर थेट न्यायालयात जाण्याचा मार्ग खुला असतो. आणि हाच अधिकार तुमचे बाकीचे हक्क खऱ्या अर्थाने सुरक्षित करतो. अच्छा, म्हणजे न्यायालयात दाद मागता येते म्हणूनच ते अर्थपूर्ण ठरतात. पण हे हक्क सुरक्षित असले तरी देशाचे कायदे कोण बनवतं? तर संसदेचे विधिमंडळ. हाच आपला चौथा प्रश्न आहे. हो, पूर्ण प्रश्न काय आहे? मी वाचतो. भारतीय विधिमंडळाचे म्हणजे संसदेचे स्वरूप, महत्वाची कामे आणि महत्त्व स्पष्ट करा. तर संसदेची 2 प्रमुख गृहे आहेत. एक आहे लोकसभा, जिथे जनतेचे थेट प्रतिनिधी असतात. यात 545 सदस्य असतात. आणि दुसरं म्हणजे राज्यसभा, जिथे राज्यांचे प्रतिनिधी असतात आणि तिथे 250 सदस्य असतात. हो. आता ह्यांच्या कामांबद्दल सांगायचं तर देशासाठी कायदे निर्मिती करणं हे त्यांचं मुख्य काम. तसेच कार्यकारिणीवर नियंत्रण ठेवणं, म्हणजे प्रश्नोत्तरे आणि अविश्वास ठराव या माध्यमातनं. आणि अर्थसंकल्प मंजूर करून देशाच्या तिजोरीवर नियंत्रण ठेवणं हे सुद्धा ना? अगदी बरोबर. आणि काळानुरूप संविधानात दुरुस्ती करण्याचं कामही संसदच करते. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर लोकसभा आणि राज्यसभेच्या रचनेमधील हा जो फरक आहे तो देशातील जनता आणि राज्य सरकारे या दोघांचाही आवाज संसदेत कसा पोचवतो हे यातून स्पष्ट होतं. हो, नक्कीच. पण आता संसदेत पोचण्यासाठी आणि जनतेशी संवाद साधण्यासाठी राजकीय पक्षांना एका भाषेची गरज असते. आणि ती भाषा म्हणजे राजकीय प्रतीके. आणि हाच आपला 5वा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, राजकीय प्रतीके म्हणजे काय, त्यांचे विविध प्रकार, महत्त्व व कार्याची चर्चा करा. राजकीय प्रतीके म्हणजे अशी चिन्हे जी मानवीय भावना, अस्मिता आणि राजकीय निष्ठा जागृत करतात. याचे प्रकार कोणते आहेत? यात 3 मुख्य प्रकार आहेत. पहिलं म्हणजे राष्ट्रीय प्रतीके, जसे की राष्ट्रध्वज किंवा राजमुद्रा, जी देशाची एकता दर्शवतात. दुसरं म्हणजे पक्षीय प्रतीके, जसं कमळ, हात, घड्याळ,
जी पक्षाची ओळख असतात. आणि मतदारांशी थेट संवाद साधतात. हो. आणि तिसरं म्हणजे ऐतिहासिक प्रतीके, जसं चरखा किंवा लाल किल्ला, जी आपल्याला स्वातंत्र्य लढ्याची आठवण देतात. खरंच हे किती आश्चर्यकारक आहे ना. म्हणजे साक्षरतेची गरज नसतानाही एका साध्या चिन्हातून लोकांच्या भावना कशा जोडल्या जातात. अगदी खरंय. पण या प्रतीकांचा आदर करणं आवश्यक असलं तरी राजकारणाला एक काळी किनारही आहे. जी या पूर्ण घटना समितीसमोर मांडण्यात आलेली विविध प्रारूपे स्पष्ट करा. हा खऱ्या अर्थाने भारताच्या राजकीय पायाभरणीचा प्रश्न आहे. जेव्हा राज्यघटना बनत होती तेव्हा कोणते पर्याय होते हे इथे विचारले आहे. स्लाइडवर 3 प्रमुख प्रारूपांचं विश्लेषण केले आहे. पहिले प्रारूप होते उदारमतवादी. म्हणजे ज्यामध्ये व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर सर्वाधिक भर दिलेला असतो. अगदी बरोबर. नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कायद्याचे राज्य यांना या प्रारूपामध्ये सर्वोच्च प्राधान्य असते. त्यानंतर दुसरे होते गांधीवादी प्रारूप. याचा मुख्य भर सत्तेच्या विकेंद्रीकरणावर होता. ग्रामपंचायत आणि तळागाळातील ग्रामस्वराज्य यावर आधारित व्यवस्था निर्माण करणे हे या प्रारूपाचे ध्येय होते. अच्छा, म्हणजे सत्तेचे वाटप थेट खेड्यांपर्यंत करणे. आणि तिसरं प्रारूप कोणते? तिसरे होते समाजवादी प्रारूप, ज्यामध्ये संपत्तीची न्याय्य विभागणी, आर्थिक समता प्रस्थापित करणे आणि कामगारांच्या शोषणाला विरोध करणे यावर लक्ष केंद्रित केले होते. हे एखाद्या नवीन घराची वास्तू ठरवण्यासारखे आहे, जिथे वेगवेगळ्या आर्किटेक्ट्सनी वेगवेगळे नकाशे मांडले असावेत. आणि या सर्वांचा सुवर्ण मध्य साधूनच आपली घटना तयार झाली आहे. आता तिसऱ्या स्लाइडवर जाऊया. मी प्रश्न वाचते. घटनेच्या सरनाम्यातील समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या मूल्यांचे महत्त्व सविस्तर लिहा. सरनामा म्हणजे घटनेची प्रस्तावना. स्लाइडमधील माहितीनुसार समाजवादी या मूल्याचा मुख्य अर्थ केवळ सरकारी उद्योग वाढवणे असा नाहीये, तर मुठभर लोकांची संपत्तीवरील मक्तेदारी रोखणे हा आहे. म्हणजे विकासाची फळे अगदी तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे. बरोबर. आणि दुसरा शब्द आहे धर्मनिरपेक्ष. याचा सरळ अर्थ असा की राज्याला स्वतःचा कोणताही अधिकृत धर्म नाही. राज्य सर्व धर्मांना समान वागणूक देईल. पण इथे भारतीय धर्मनिरपेक्षतेचा एक वेगळा पैलू दिसतोय. पाश्चात्य देशांमध्ये राज्याचा धर्माशी पूर्णपणे काहीही संबंध नसतो. हो, आणि हाच तो बारकावा आहे जो स्लाइडवर स्पष्ट केला आहे. भारतीय धर्मनिरपेक्षतेत राजकीय व्यवहारात धर्माचा हस्तक्षेप नसतो, हे खरंय. तरीही सामाजिक सुधारणांसाठी राज्य नक्कीच हस्तक्षेप करू शकते. अच्छा, म्हणजे एखाद्या प्रथेमुळे मानवी हक्कांचे उल्लंघन होत असेल तर राज्यसंस्था डोळे झाकून बसत नाही. आता चौथ्या स्लाइडकडे वळूया. मी प्रश्न वाचते. घटनेतील मार्गदर्शक तत्वांचे वर्गीकरण करून त्यांचे महत्त्व स्पष्ट करा. या स्लाइडवर कल्याणकारी राज्य हा केंद्रबिंदू असल्याचं दाखवलं आहे. या तत्वांचं वर्गीकरण 4 भागात केले आहे. पहिले आंतरराष्ट्रीय तत्वे, ज्यात आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा जपणे अपेक्षित आहे. दुसरे आर्थिक तत्वे, जसे की समान वेतन आणि कामगारांचे रक्षण. आणि तिसरे सामाजिक तत्वे असतील. हो, सामाजिक तत्वांमध्ये मोफत शिक्षण आणि दुर्बल घटकांचे संरक्षण येते. आणि चौथे आहे गांधीवादी किंवा प्रशासकीय तत्वे, ज्यामध्ये ग्रामपंचायतींची स्थापना आणि व्यसनमुक्ती यांचा अंतर्भाव होतो. पण इथे मला एक प्रश्न पडतो. आपण मूलभूत हक्कांसाठी न्यायालयात जाऊ शकतो, पण ही जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती केवळ सल्ले आहेत की सरकारवर कायदेशीररित्या बंधनकारक आहेत? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ही तत्वे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नाहीत. बापरे, मग त्यांचा उपयोग काय? उपयोग असा की ती कायदेशीर बंधनकारक नसली तरी नैतिकदृष्ट्या अतिशय महत्वाची आहेत. देशाची धोरणे ठरवताना ती एका मार्गदर्शकासारखी काम करतात. सरकारचं यशापयश मोजण्यासाठी ती एक मोजपट्टी आहे. दृष्टिकोन आणि आधुनिक लोकशाहीतील सत्ताविषयक दृष्टिकोन यातील फरक स्पष्ट करा. हा मानवी इतिहासातील अत्यंत क्रांतिकारी बदल आहे. पारंपरिक दृष्टिकोनात सत्तेचा आधार मुकुट आणि तलवार असायचा, म्हणजे बळजबरी आणि भीती. अगदी जनतेने राज्यकर्त्यांची आज्ञा निमूटपणे पाळणे अपेक्षित असायचे. या उलट आधुनिक लोकशाहीत सत्तेचा आधार मतपेटी आहे, म्हणजेच जनतेची संमती आणि सत्ताधाऱ्यांचे उत्तरदायित्व. सत्तेचा आधार भीतीवरून संमतीवर कसा आला, हा खरोखरच मोठा बदल आहे. लोककल्याणासाठी सत्तेचा वापर हा आधुनिक विचार आहे. आता 6व्या स्लाइडवरील प्रश्नाकडे वळूया. मी प्रश्न वाचते. खाजगी विश्व आणि सार्वजनिक विश्व यांतील परस्पर संबंध राजकीय प्रक्रियेच्या संदर्भात स्पष्ट करा.
राजकारणाची सुरुवात माणसाच्या घरातून कशी होते ते या स्लाइडवरून समजते. खाजगी विश्व म्हणजे आपले कुटुंब, अन्न, पाणी. जेव्हा या खाजगी गरजांचे रूपांतरण होते तेव्हा सार्वजनिक विश्व आकार घेते. म्हणजेच राज्यसंस्था आणि कायदे. हे समजायला एक छान उपमा देता येईल. समजा एखाद्याच्या घरात म्हणजे खाजगी विश्वात पिण्याचं पाणी संपते, तेव्हा तोच पाण्याचा प्रश्न पाण्यासाठी मोर्चा मिळून रस्त्यावर येतो. बरोबर. आणि तो सार्वजनिक विश्वाचा भाग बनतो. राजकीय जाणीव कशी आकार घेते याचा हा उत्तम पुरावा आहे. अगदी. आता 7व्या स्लाइडवर जाऊ. मी प्रश्न वाचते. प्रौढ मताधिकाराचे मर्म सांगून भारतीय लोकशाहीत मतदाराची जबाबदारी काय आहे? या स्लाइडवर प्रौढ मताधिकाराचे मर्म म्हणजे एक व्यक्ती, एक मूल्य हे सांगितले आहे. हीच राजकीय समता आहे. आणि मतदारांच्या जबाबदाऱ्या काय सांगितल्या आहेत? मुख्य जबाबदाऱ्या म्हणजे मतदार यादीत नावनोंदणी करणे, उमेदवारांचा अभ्यास करणे आणि पैशाच्या किंवा दारूच्या आमिषांना ठामपणे नकार देणे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागृत सहभाग. लोकशाही फक्त मतदानाच्या दिवशी चालत नाही, तर उरलेले 5 वर्ष मतदाराने जागृत राहणे हेच खरे मर्म आहे. अगदी बरोबर. सतत लक्ष ठेवणे ही मोठी जबाबदारी आहे. आता 8व्या स्लाइडवर आपण संसदेतील एका महत्त्वाच्या समितीबद्दल पाहणार आहोत. मी प्रश्न वाचतेय. लोकलेखा समितीचे स्वरूप आणि तिची संसदेतील भूमिका स्पष्ट करा. इथे सार्वजनिक पैशांच्या प्रवाहाचे चक्र दाखवले आहे. सरकारी खर्च झाल्यानंतर कॅग म्हणजेच महालेखा परीक्षक आपला अहवाल देतात आणि मग लोकलेखा समिती त्या अहवालाची अतिशय सूक्ष्म छाननी करते. म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्याचे काम ही समिती करते. पण इथे एक कुतूहलपूर्ण गोष्ट आहे. या समितीचा अध्यक्ष नेहमी विरोधी पक्षाचा नेता का असतो? कारण सत्ताधारी पक्षाने केलेल्या खर्चाची तपासणी जर त्यांच्याच माणसाने केली तर पारदर्शकता कशी राहणार? म्हणूनच विरोधी पक्षाकडे हे काम असणे हा चेक अँड बॅलन्सचा म्हणजेच नियंत्रण आणि संतुलनाचा उत्कृष्ट नमुना आहे. खरंच ही खूपच हुशार व्यवस्था आहे. आता 9व्या स्लाइडवर वळूया, जिथे आर्थिक वर्गांची चर्चा आहे. मी प्रश्न वाचतेय. भारतीय राजकारणातील आर्थिक वर्गांची म्हणजे श्रीमंत, मध्यम, गरीब यांची भूमिका आणि त्यांचे हितसंबंध स्पष्ट करा. हो, इथे समाजाची विभागणी स्पष्ट केली आहे. श्रीमंत वर्ग हा दबावगट म्हणून काम करून धोरणांवर प्रभाव टाकतो. आणि मध्यम वर्ग? मध्यम वर्ग हा लोकशाहीचा वैचारिक कणा मानला गेला आहे. ते विधायक टीकाकार म्हणून काम करतात. अच्छा. आणि मग गरीब वर्गाची भूमिका काय? गरीब वर्गाचा मुख्य लढा अस्तित्वाचा संघर्ष असतो. ते कल्याणकारी योजनांवर अवलंबून असतात आणि म्हणूनच राजकीय पक्षांची ती एक मोठी मतपेढी किंवा वोट बँक असते. आर्थिक स्तर कसे थेट राजकीय वर्तवणूक ठरवतात याचा हा अगदी स्पष्ट आलेख आहे. पण भारतासारख्या देशात फक्त पैसा नाही तर जातही राजकारण ठरवते. 10व्या स्लाइडवरील प्रश्न याच वास्तवाबद्दल आहे. मी प्रश्न वाचते. जाती संस्थेचे स्वरूप सांगून त्याचे भारतीय राजकारणावरील परिणाम स्पष्ट करा. दुसऱ्या स्लाइडवर आपण जी आदर्श मूल्य पाहिली त्यांना वास्तवात या जातीय समीकरणांचा कसा मोठा अडथळा येतो हे इथे स्पष्ट होते. हो, म्हणजे मतपेढीचे राजकारण आणि जातीय वोट बँक ची निर्मिती होते. जातीवर आधारित राजकीय संघटन उभे राहते आणि जातीय अस्मिता अत्यंत टोकदार होतात. हे ऐकून थोडं चिंताजनक वाटतं. आता 11व्या स्लाइडवर पाहूया. इथे स्त्रियांच्या प्रतिनिधित्वाबद्दल प्रश्न आहे. मी प्रश्न वाचते. लोकसभेत स्त्री प्रतिनिधींचे प्रमाण कमी असण्याचे कारणे व उपाय स्पष्ट करा. प्रौढ मताधिकारामुळे स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला, पण प्रतिनिधित्वाचा हक्क मिळवण्यासाठी अजूनही लढा द्यावा लागतोय. याचं मुख्य कारण म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती. आणि राजकारणातील गुन्हेगारीकरण आणि पैशाचा वाढता वापर हे सुद्धा मोठे अडथळे आहेतच. हो ना. आणि राजकीय शिक्षणाचा अभावही आहे. यावर उपाय म्हणून 33% आरक्षण म्हणजे नारी शक्ती वंदन अधिनियम आणि पक्षांनी स्वतःहून तिकिटांचे न्याय्य वाटप करणे सुचवले आहे. हा विरोधाभास खरंच विचार करण्यासारखा आहे. राजकारणातील पैसाचा आणि गुन्हेगारीचा उल्लेख आपण मगाशी केला. याच अनिष्ट प्रवृत्तींबद्दल 12व्या स्लाइडवर प्रश्न आहे. मी प्रश्न वाचते. निवडणुकीतील अनिष्ट परिणाम आणि निवडणूक सुधारणांची गरज स्पष्ट करा. या स्लाइडवर निवडणूक प्रक्रियेला लागलेले साखळदंड दाखवले आहेत. ते म्हणजे काळा पैसा आणि गुंडेगिरी. आणि सुधारणांची कात्री वापरून हे साखळदंड तोडायचे आहेत. हो, खर्च मर्यादा आणणे, पारदर्शकता वाढवणे आणि गुन्हेगारांवर कायमस्वरूपी बंदी घालणे हे त्या कात्रीचं काम आहे. लोकशाही ही एका बागेसारखी आहे असं आपण म्हणू शकतो.
काळा पैसा आणि गुंडेगिरी हे तण आहेत आणि निवडणूक सुधारणांची कात्री वापरून हे तण वेळोवेळी कापणं खूप गरजेचं आहे. आता आपण 13व्या स्लाइडवर येऊया, जिथे न्यायव्यवस्थेची चर्चा आहे. मी प्रश्न वाचते. भारतीय न्यायव्यवस्थेत सामान्य माणसाला न्याय मिळवताना कोणत्या कायदेशीर व आर्थिक अडचणी येतात? न्यायालये सर्वांसाठी खुली असली तरी गरिबांसाठी ती खऱ्या अर्थाने परवडणारी आहेत का, हा व्यवस्थेपुढील अत्यंत गंभीर प्रश्न आहे. स्लाइडनुसार 3 मुख्य अडचणी आहेत: गुंतागुंतीची कायदेशीर प्रक्रिया आणि इंग्रजीचा प्रभाव. आणि प्रलंबित खटले व न्याय मिळायला अनेक दशके लागणे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. होय, आणि वकिलांची अव्वाच्या सव्वा फी, ज्यामुळे अफाट आर्थिक खर्च होतो. न्याय केवळ कागदावर असणे आणि तो प्रत्यक्षात मिळणे यात मोठी दरी आहे. आता 4व्या स्लाइडवर देशांतर्गत आव्हानांबद्दलचा प्रश्न आहे. मी प्रश्न वाचते. भारतीय लोकशाही पुढील फुटीरता आणि प्रादेशिकता ही आव्हाने सविस्तर स्पष्ट करा. इथे 2 वेगळ्या संकल्पना आहेत. प्रादेशिकता म्हणजे संकुचित अभिमान. जेव्हा विकासाचा समतोल नसतो, पाणी किंवा सीमा प्रश्न निर्माण होतात, तेव्हा संघराज्याला तडे जातात. विकासाचा असमतोल प्रादेशिकतेला खतपाणी कसे घालतो? कारण जेव्हा एखादा भाग दुर्लक्षित राहतो, तेव्हा तिथे दुजाभाव असल्याची भावना वाढीस लागून प्रादेशिक संघर्ष निर्माण होतो आणि यातूनच फुटीरता जन्माला येते. फुटीरता म्हणजे स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र निर्माण करण्याची टोकाची मागणी. अगदी, ज्यामध्ये अनेकदा शस्त्रास्त्रांचा वापर होतो आणि हा राष्ट्रीय सुरक्षेला खूप मोठा धोका आहे. अतिशय गंभीर मुद्दा आहे हा. आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. 15व्या स्लाइडवरील प्रश्न मी वाचते. लोकशाहीचा समतोल, शिक्षणाची गरज आणि राज्यसंस्थेचे नियामक स्वरूप. या संपूर्ण साहित्याचा अंतिम निष्कर्ष आहे. इथे समतोलाचे 2 पारडे दाखवले आहेत. एकीकडे आहे राज्यसंस्थेचे नियामक स्वरूप, म्हणजेच हार्ड पॉवर, म्हणजेच सुरक्षा दले व कायदे. हो, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि मूलभूत हक्कांसाठी दंडशक्तीचा वापर करणे. पण यशस्वी लोकशाहीसाठी फक्त कडक कायदे किंवा पोलीस पुरेसे नाहीत. मग दुसऱ्या पारड्यात काय आहे? दुसऱ्या पारड्यात आहे राजकीय शिक्षण, म्हणजे सॉफ्ट पॉवर. नागरिकांना हक्क व कर्तव्यांची जाणीव असणे आणि विधायक टीका करण्याची क्षमता असणे. राजकीयदृष्ट्या साक्षर व जागृत नागरिक आणि कायद्याचे राज्य यांचा सुवर्णमध्य आवश्यक आहे. अगदी छान मांडणी आहे ही. घटना समितीसमोर मांडण्यात आलेली. पहिला प्रश्न असा आहे, भारतीय राजकारणातील कळीच्या शब्दांचे स्वरूप आणि महत्त्व स्पष्ट करा. कळीचे शब्द म्हणजे नक्की काय? बरं, या प्रश्नाचं उत्तर देताना मी असं म्हणेन की हे कळीचे शब्द म्हणजे केवळ शब्द नसून विशिष्ट सामाजिक आणि आर्थिक हितसंबंधांचं प्रकटीकरण आहेत. ते विशिष्ट वर्गाच्या अस्मितेचे आणि हक्कांचं प्रतीक आहेत. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर हे राजकारणातील हॅशटॅग्ज आहेत का, जे एका मोठ्या चळवळीला एका धाग्यात बांधतात? एक्झॅक्टली. खूपच छान उपमा दिलीत तुम्ही. येथे सर्वात आकर्षक बाब म्हणजेच जेव्हा आपण दलित, किसान, आदिवासी, शहरी किंवा कामगार यांसारखे शब्द वापरतो, तेव्हा ते आपोआप एका मोठ्या गटाच्या हितसंबंधांची ओळख करून देतात. अच्छा, म्हणजे त्यातून लोक एकत्र येतात. हो ना. हे शब्द नागरिकांमध्ये एक प्रकारची राजकीय जाणीव आणि जागरूकता निर्माण करतात आणि राजकीय शक्ती एकत्रित करण्यासाठी, संघटना बांधण्यासाठी हे एका शक्तिशाली माध्यमाचं काम करतात. खरंच, एका शब्दाची ताकद किती मोठी असू शकते हे यातून समजतं. बरं, आता आपण क्रमाने आपली दुसरी स्लाइड घेऊया. दुसरा प्रश्न असा आहे, भारतीय कार्यकारी मंडळाचे स्वरूप सांगून मुख्यमंत्र्यांचे घटक राज्यातील स्थान स्पष्ट करा. भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला आहे आणि या संसदीय लोकशाहीमध्ये कार्यकारी मंडळ हे नेहमी विधिमंडळाला म्हणजेच राज्यांच्या बाबतीत विधानसभेला जबाबदार असतं. हे याचं मुख्य स्वरूप आहे. आणि या सगळ्यात मग मुख्यमंत्र्यांची भूमिका काय असते? कारण राज्यपालही असतातच राज्याला. बरोबर, पण राज्यपाल हे केवळ नामधारी प्रमुख असतात. खऱ्या अर्थाने राज्याच्या प्रशासनाचं आणि धोरणांचे नेतृत्व मुख्यमंत्रीच करतात. ते राज्याचे वास्तव प्रमुख किंवा इंग्रजीत ज्याला आपण डी फॅक्टो हेड म्हणतो ते असतात. म्हणजे गाडीचं स्टेअरिंग त्यांच्याच हातात असतं. अगदी तसंच. मुख्यमंत्रीच मंत्रिमंडळाची निर्मिती करतात. कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं द्यायचं हे तेच ठरवतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्यात संवादाचा जो मुख्य पूल असतो तो प्रशासकीय दुवा म्हणून मुख्यमंत्रीच काम करतात. समजलं. चला आता तिसरा प्रश्न बघूया. तिसरी स्लाइड आहे, भारतातील दबाव गटांचे स्वरूप, प्रकार आणि त्यांचे दोष सविस्तर लिहा. माझा इथे एक प्रतिप्रश्न आहे.
हे जे दबाव गट असतात ते म्हणजे छुप्या पद्धतीने काम करणारे राजकीय पक्षच असतात का? नाही, अजिबात नाही. हा खूप मोठा गैरसमज आहे. दबावगड स्वतः कधीही सत्ता हस्तगत करण्यासाठी निवडणुका लढवत नाहीत. ते सत्तेच्या बाहेर राहून सरकारी निर्णयांवर प्रभाव पाडणारे संघटित गट आहेत. अच्छा, म्हणजे ते फक्त मागण्यांसाठी काम करतात. हो, त्यांच्या ज्या विशिष्ट मागण्या असतात त्या मान्य करण्यासाठी ते सरकारवर सतत दबाव आणण्याचं काम करतात. यांचे प्रकार बघायला गेलं तर व्यावसायिक गट असतात, जसं की फिक्की सारख्या उद्योगपतींच्या संघटना. आणि कामगार संघटना पण यातच येतात का? अगदी बरोबर. ट्रेड युनियन्स, भारतीय किसान युनियन यांसारख्या शेतकरी संघटना, तसंच काही जातीय आणि धार्मिक संघटनाही असतात. हे सगळे दबाव गटांचे प्रकार आहेत. पण मग यांचे दोष काय आहेत? यात काहीतरी प्रॉब्लेम असेलच ना? खूप मोठा दोष आहे. हे गट व्यापक राष्ट्रीय हिताचा विचार करत नाहीत. ते केवळ स्वतःच्या संकुचित हिताचाच विचार करतात. आणि अनेकदा आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी ते संप, घेराव यांसारख्या बेकायदेशीर आणि असंसदीय मार्गांचा अवलंब करतात. हो, आणि मग सामान्य माणसाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. खरंय. चला पुढची स्लाइड घेऊ. चौथा प्रश्न आहे, मानवी जीवनातील अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांचे राजकीय महत्त्व विशद करा. म्हणजे बघायला गेलं तर राजकारण हे केवळ संसदेत नसून ते थेट आपल्या ताटात आणि घरात पोचलेलं असतं. हो ना, राजकारणाचा खरा अर्थच इथे आहे. मूलभूत तत्व असं आहे की या मूलभूत गरजांची पूर्तता न होणे हेच राजकीय तणावाचं सर्वात मुख्य कारण बनतं. यालाच राजकीय आविष्कार असं म्हटलं जातं. म्हणजे अन्नाचा प्रश्न आला की तिथे थेट राजकारण येतं. नक्कीच. धान्य टंचाई आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी जी रेशनिंग व्यवस्था आहे, म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणाली, तो राजकारणातील अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. सरकार पडू शकतात यावरून. आणि वस्त्र आणि निवाऱ्याचं काय? वस्त्राच्या बाबतीत सांगायचं तर कच्च्या मालाचे, विशेषतः कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांना मिळणारा हमी भाव आणि कृषी धोरणं थेट राजकारणाला आकार देतात. आणि निवारा तर आता खूपच जटिल झालाय. वाढत्या शहरीकरणामुळे बेघरांचा प्रश्न, झोपडपट्टी पुनर्वसन, अतिक्रमण हे निवडणुकीतील कळीचे मुद्दे ठरतात. खरंय. रोजगारासाठी लोक शहरात येतात आणि निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. ठीक आहे, आपण क्रमाने पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 5वा प्रश्न आहे, संसदबाह्य राजकीय संघटनांचा उदय का झाला? त्यांच्या सामर्थ्य व मर्यादांची चर्चा करा. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रस्थापित राजकीय पक्ष जेव्हा तळागाळातील लोकांचे आणि पर्यावरणाचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले, तेव्हाच त्याला पर्यायी मार्ग म्हणून या संघटनांचा उदय झाला. म्हणजे लोकांना जेव्हा पक्षांकडून निराशा आली तेव्हा ते रस्त्यावर उतरले. हो, आणि यांचं सामर्थ्यच याच गोष्टीत आहे की यात लोकांचा थेट सहभाग असतो. नर्मदा बचावसारखी पर्यावरण चळवळ असो किंवा शेतकरी आंदोलने, यांच्यात प्रस्थापित धोरणांना यशस्वीपणे आव्हान देण्याची खूप मोठी क्षमता असते. पण मग यांच्या मर्यादा काय आहेत? हे गट खूप काळ का टिकत नाहीत? मुख्य कारण म्हणजे यांना संस्थात्मक स्वरूप नसतं. त्यामुळे आर्थिक पाठबळाची किंवा निधीची नेहमीच कमतरता असते. तसेच एखादा विशिष्ट प्रश्न सुटला की या संघटनांच्या कामात खंड पडतो. त्यांच्यात सातत्याची कमतरता असते. बरोबर. प्रश्न सुटला की लोक आपापल्या घरी जातात. आता आपण 6व्या स्लाइडकडे येऊया. प्रश्न आहे, लोकशाही प्रक्रियेत विरोधी पक्षाची भूमिका आणि महत्त्व स्पष्ट करा. विरोधी पक्षाची भूमिका ही 4 मुख्य स्तंभांसारखी आहे. पहिला स्तंभ म्हणजे सत्तेवर अंकुश ठेवणं, सत्ताधारी पक्षाला मनमानी करण्यापासून रोखणं, गरज पडल्यास अविश्वास ठराव आणणं. आणि पर्यायी सरकारचाही एक मुद्दा असतो ना यात? हो, तो दुसरा स्तंभ, पर्यायी धोरणे देणे. सरकारी धोरणांमधील त्रुटी दाखवून छाया मंत्रिमंडळ किंवा शॅडो कॅबिनेट उभं करणे. तिसरा मुद्दा आहे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे. संसदेत आणि रस्त्यावर महागाई, बेरोजगारी यांसारखे मुद्दे आक्रमकपणे मांडणे. आणि चौथा स्तंभ कोणता? चौथा आणि सर्वात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे लोकशाहीचे रक्षण करणे. हुकुमशाही प्रवृत्तींना आळा घालून राजकीय समतोल राखण्याचं काम विरोधी पक्षच करतो. अतिशय स्पष्ट. आता 7वा प्रश्न. स्लाइड आहे, संविधानिक उपाययोजनेच्या हक्कातील 5 न्यायालयीन आदेशांचे म्हणजेच रिट्सचे सविस्तर वर्णन करा. माझ्या मते हे आदेश म्हणजे नागरिकांसाठी संविधानाने दिलेलं अल्टिमेट सिक्युरिटी टूलकिट आहे. अगदी बरोबर शब्द वापरलात तुम्ही.
घटनेच्या कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय हे 5 आदेश देऊ शकतं. पहिला आदेश आहे देहोपस्थिती, ज्याला हेबियस कॉर्पस म्हणतात, म्हणजे बेकायदेशीर अटकेपासून सुटका. पोलिसांना आदेश असतो की व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करा. अरे वा. आणि दुसरा आदेश? दुसरा आहे महादेश किंवा मॅन्डमस. यात सर्वोच्च न्यायालय एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला त्याचं कायदेशीर कर्तव्य पार पाडण्याची आज्ञा देतं. तिसरा आदेश प्रतिषेध किंवा प्रोहिबिशन आहे, जो कनिष्ठ न्यायालयाला त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन खटला चालवण्यापासून रोखतो. म्हणजे खालच्या न्यायालयांवर नियंत्रण ठेवायचं. हो. आणि चौथा आहे अधिकारपृच्छा किंवा को वॉरंटो. बेकायदेशीररित्या सार्वजनिक पद धारण केलेल्या व्यक्तीला पदावरून हटवण्याचा हा आदेश आहे. आणि पाचवा आहे उत्प्रेषण किंवा सर्टिऑररी, ज्याद्वारे कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करून खटला वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित केला जातो. बापरे, हे खरोखरच खूप सामर्थ्यवान टूलकिट आहे. चला आता 8वा प्रश्न घेऊया. सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय? व्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात त्याचे महत्त्व लिहा. बरं, सकारात्मक स्वातंत्र्य किंवा पॉझिटिव्ह लिबर्टी म्हणजे केवळ बंधनांचा अभाव असणे असा होत नाही, तर व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी अनुकूल सोयी आणि संधी उपलब्ध असणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे नुसते रस्ते मोकळे असून उपयोग नाही, चालण्याची ताकद पण द्यावी लागते. अगदी तसंच प्रगतीचा मार्ग तेव्हाच खुला होतो जेव्हा व्यक्ती गरिबी आणि निरक्षरता यांसारख्या मूलभूत समस्यांवर मात करतो. त्याशिवाय खऱ्या स्वातंत्र्याचा उपभोग शक्यच नाही. म्हणूनच ऐतिहासिकदृष्ट्या मागे राहिलेल्या दुर्बल घटकांसाठी राज्याकडून विशेष संरक्षण आणि आरक्षण मिळणं हा या सकारात्मक स्वातंत्र्याचा गाभा आहे. खूप छान समजावून सांगितलं. आता 9वी स्लाइड. भारतीय संविधानाच्या सरनाम्यात प्रतिबिंबित झालेली वैशिष्ट्ये आणि मूल्य स्पष्ट करा. इथे आपण कोणत्याही राजकीय बाजू न घेता केवळ संविधानातील मूळ माहिती तटस्थपणे मांडणार आहोत. नक्कीच. सरनाम्यात राज्याचं स्वरूप स्पष्ट केलंय. ते म्हणजे सार्वभौम, म्हणजे बाह्यशक्तीचे नियंत्रण नसलेला देश. दुसरं म्हणजे समाजवादी, म्हणजेच संपत्तीचे न्याय वाटप. तिसरं धर्मनिरपेक्ष, म्हणजे राज्याचा स्वतःचा कोणताही धर्म नाही. आणि लोकशाही गणराज्य हे पण यातच येतं. हो. सर्वोच्च सत्ता जनतेच्या हातात आणि राष्ट्रप्रमुख हा लोकांनी निवडलेला असतो. आणि जर आपण मूल्यांचा विचार केला तर यात न्याय, जो सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आहे. स्वातंत्र्य, जे विचार, अभिव्यक्ती आणि विश्वासाचे आहे. समता, दर्जा आणि संधीची. आणि बंधुता, जी व्यक्तीची प्रतिष्ठा आणि देशाची एकात्मता राखते. ही मूल्य खरोखरच संविधानाचा आत्मा आहेत. आता आपला 10वा प्रश्न बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाड सत्याग्रह आणि दलित अस्मिता यांच्यातील संबंध स्पष्ट करा. या ऐतिहासिक घटनेचा संदर्भ असा आहे की 20 मार्च 1927 रोजी हजारो दलितांनी चौदार तळ्याचं पाणी पिऊन प्रस्थापित जातीय व्यवस्थेला थेट आव्हान दिलं होतं. म्हणजे हे फक्त पाण्यासाठी केलेलं आंदोलन नव्हतं? अजिबात नाही. हा केवळ पाण्यासाठीचा संघर्ष नव्हता, तर अस्पृश्यांना माणूस म्हणून जगण्याचा मूलभूत हक्क मिळवून देणारा तो ऐतिहासिक लढा होता. या एका सत्याग्रहाने दबलेल्या वर्गामध्ये अचानक स्वाभिमान आणि आत्मसन्मान जागृत केला. आणि यातूनच दलित वर्गाचे राजकीय संघटन सुरू झाले असेल. अगदी बरोबर. इथूनच खऱ्या अर्थाने स्वतंत्र दलित राजकीय अस्मितेची आणि दलित वर्गाच्या संघटित राजकीय चळवळींची पायाभरणी झाली. इतिहास कसा राजकारणाला दिशा देतो हे यातून कळतं. आता आपण 11वा प्रश्न घेऊया. 73व्या घटनादुरुस्तीची पार्श्वभूमी आणि पंचायत राजमधील महत्त्वाच्या तरतुदी लिहा. हां, याची पार्श्वभूमी सांगायची तर तळागाळातील लोकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी आणि सत्तेचे खऱ्या अर्थाने विकेंद्रीकरण करण्यासाठी हा कायदा झाला. यात त्रिस्तरीय रचना करण्यात आली. म्हणजे जिल्हा पातळी, तालुका आणि गाव पातळी. हो. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. आणि यात नियमित निवडणुका घेणं बंधनकारक केलं. राज्य निवडणूक आयोगामार्फत दर 5 वर्षांनी पारदर्शक निवडणुका होतात. पण याची सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे सामाजिक आरक्षण, ज्यामध्ये महिलांसाठी आरक्षण देण्यात आलं. हो, महिलांसाठी आणि मागासवर्गीयांसाठी कायदेशीर राखीव जागा ठेवल्या गेल्या, ज्यामुळे राजकीय प्रक्रियेत सर्वांना सामावून घेतले गेले. हे खूपच क्रांतिकारी पाऊल होतं. आता आपण थेट गावाकडून शहराकडे येऊया. 12वी स्लाइड आहे. शहरी जीवनात भेडसावणाऱ्या असुरक्षिततेचे विविध प्रकार आणि त्यांची कारणे स्पष्ट करा. याचं उत्तर देताना मी दिसणाऱ्या परिणामांचे आणि लपलेल्या कारणांचे एक रूपक वापरेन. जसं एखादं हिमनग असतं,
वर दिसणारा भाग आणि पाण्याखालचा भाग. वर जी असुरक्षितता दिसते ती शारीरिक असुरक्षितता असते. म्हणजे वाढती गुन्हेगारी, अपघात, प्रदूषण. आणि आर्थिक असुरक्षितता पण असतेच. हो, आर्थिक म्हणजे नोकरीची शाश्वती नसणे, वाढता खर्च. आणि तिसरी आहे सामाजिक असुरक्षितता, ज्यात व्यक्तींचे एकाकीपण, मानसिक ताणतणाव आणि पारंपरिक आधाराचा अभाव दिसून येतो. पण मग या हिमनगाचा पाण्याखालचा भाग म्हणजे याची लपलेली कारणे काय आहेत? मुख्य कारण म्हणजे खेड्यांमधून होणारे अमर्याद स्थलांतर. त्यामुळे लोकसंख्येची प्रचंड गर्दी होते. दुसरं कारण म्हणजे नियोजनाचा अभाव, ज्यामुळे झोपडपट्ट्या वाढतात आणि सुविधा अपुऱ्या पडतात. आणि तिसरं म्हणजे आर्थिक विषमता व बेरोजगारीमुळे वाढणारी संघटित गुन्हेगारी. परिस्थिती खरोखरच खूप गुंतागुंतीची आहे. आता आपण 13व्या प्रश्नाकडे येऊ. स्लाइड आहे, आम्ही भारताचे लोक या शब्दांतून कोणती राजकीय सार्वभौमत्वाची संकल्पना व्यक्त होते? यामधून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि याचे 3 मुख्य मुद्दे आहेत. पहिला म्हणजे संविधानाचा उगम थेट जनतेत आहे. हे संविधान कोणत्याही बाह्य शक्तीने किंवा राजाने दिलेलं नसून ते भारताच्या जनतेने स्वतःला अर्पण केलं आहे. म्हणजे जनताच सर्वोच्च आहे? नक्कीच. हा दुसरा मुद्दा आहे. हा लोकशाहीचा पाया आहे. देशाचा राज्यकारभार जनतेच्या संमतीने आणि त्यांच्या कल्याणासाठीच चालवला जाईल याची ही ग्वाही आहे. आणि तिसरं म्हणजे सर्वोच्च सत्ता केवळ लोकांच्याच हातात आहे. राजकीय सार्वभौमत्वाची संकल्पना म्हणजेच देशातील अंतिम आणि सर्वोच्च सत्ता जनतेची आहे. सरकार केवळ त्यांचे प्रतिनिधी आहे. म्हणजे सरकार संविधानाच्या चौकटीत राहूनच काम करू शकतं. आणि म्हणूनच आपला 14वा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. स्लाइड अशी आहे, न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय? त्याचे महत्त्व व मर्यादा स्पष्ट करा. न्यायालयीन पुनर्विलोकन किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे संसदेने केलेला कायदा राज्यघटनेशी सुसंगत आहे की नाही हे तपासण्याचा आणि घटनाबाह्य असल्यास तो रद्द ठरवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार. याचं महत्त्व तर खूप आहे, कारण यामुळे शासनावर अंकुश राहतो. हो, शासनाच्या मनमानीवर अंकुश राहतो आणि राज्यघटनेचे पावित्र्य व सर्वोच्च स्थान अबाधित राखले जाते. पण माझा इथे एक प्रतिप्रश्न आहे. जर न्यायालय कायदे रद्द करू शकतं, तर मग न्यायालय स्वतःच सर्व धोरणे ठरवू शकतं का? नाही, इथेच याच्या मर्यादा येतात. न्यायालय धोरणात्मक निर्णयात कधीच हस्तक्षेप करत नाही. ते केवळ कायद्याची वैधता तपासते. सरकारचे धोरण चांगले आहे की वाईट हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला अजिबात नाही. समजलं. आता आपण आजच्या आपल्या शेवटच्या म्हणजे 15व्या स्लाइडकडे आलो आहोत. प्रश्न वाचतो मी. भारतातील पुरुषप्रधान कुटुंब पद्धतीची वैशिष्ट्ये सांगून तिचा राजकारणावरील प्रभाव स्पष्ट करा. आपल्या पुरुषप्रधान व्यवस्थेची वैशिष्ट्ये सांगायची तर आर्थिक व सामाजिक निर्णयांमध्ये आजही कर्त्या पुरुषाचेच वर्चस्व असते आणि महिलांना अनेकदा दुय्यम स्थान दिले जाते, जे प्रामुख्याने चूल आणि मूल यापुरतेच मर्यादित राहते. आणि याचा राजकारणावर थेट परिणाम होतो. हो, याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे महिलांना राजकारणात भाग घेण्यासाठी कौटुंबिक स्वातंत्र्यच मिळत नाही. त्यांच्या राजकीय सहभागावर खूप मर्यादा येतात. त्यामुळेच कायदेमंडळ आणि पक्षीय नेतृत्वात महिलांची संख्या अत्यंत अल्प आहे. पण पंचायत राजमध्ये तर महिलांना आरक्षण आहे ना? आरक्षण आहे, पण तिथे सर्वात गंभीर बाब म्हणजे प्रॉक्सी राजकारण समोर येतं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण असूनही अनेकदा महिला प्रतिनिधी केवळ नामधारी असतात आणि खरी सत्ता त्यांच्या घरातील पुरुषच चालवतात. हे खरोखरच एक मोठं विडंबन आहे. मतदानाचा हक्क मिळाला असला तरी खऱ्या अर्थाने राजकीय स्वातंत्र्य घरातूनच नाकारलं जातं. हे वास्तव श्रोत्यांसाठी खरोखर विचार करण्यासारखं आहे. अगदी. पहिला प्रश्न असा आहे, भारतीय सामान्यांशी जोडलेला आहे. प्रश्न आहे, निरक्षरता आणि राजकीय शिक्षण यांचा लोकशाहीच्या यशाशी असलेला संबंध स्पष्ट करा. या स्लाइडवर लोकशाहीच्या यशाचे 2 पूर्णपणे वेगळे आणि परस्पर विरोधी मार्ग दाखवले आहेत. एक मार्ग निरक्षरतेचा आहे. इथे निरक्षरता म्हणजे केवळ पुस्तकी अज्ञान नाही बरं का. मग नेमकं काय? जेव्हा लोकांमध्ये माहितीचा अभाव असतो तेव्हा राजकारणी त्यांना विकासाच्या मुद्द्यांवरून दूर नेतात. अशावेळी लोक तर्कशुद्ध विचार करण्याऐवजी जात, धर्म, प्रांत अशा भावनिक राजकारणाला बळी पडतात. त्यांच्या मतांचा गैरवापर होतो आणि परिणामी लोकशाही दुबळी आणि भ्रष्ट होते. पण इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे.
साक्षरता म्हणजे फक्त लिहिता वाचता येणं, पण अनेक शिकलेली लोकही भावनिक मतदान करतात. मग हे राजकीय शिक्षण म्हणजे नेमकं काय? हां, खूप महत्वाचा फरक तुम्ही सांगितलात. राजकीय शिक्षण म्हणजे फक्त पदवीधर असणे नव्हे. राजकीय शिक्षण म्हणजे नागरिकांना त्यांच्या घटनात्मक हक्कांची आणि तितक्याच प्रकर्षाने त्यांच्या कर्तव्यांची जाणीव असणे. म्हणजे प्रश्न विचारण्याची ताकद. अगदी बरोबर. जेव्हा लोकांना हे समजतं की सरकारला जाब विचारणे हा आपला अधिकार आहे, तेव्हा ते केवळ मतदार न राहता सजग नागरिक बनतात. ते केवळ 5 वर्षातून एकदाच मतदान करत नाहीत, तर सरकारच्या दैनंदिन कामात त्यांचा पारदर्शक सहभाग असतो. आणि अशा सजग नागरिकांमुळेच एक प्रगल्भ आणि यशस्वी लोकशाही उभी राहते. हे खूपच सुंदररित्या स्पष्ट केलं तुम्ही. म्हणजे लोकशाहीची खरी ताकद ही संसदेच्या इमारतीत नसून ती लोकांच्या प्रगल्भतेत आहे. आता आपण आपल्या आजच्या चर्चेच्या शेवटच्या म्हणजे 10व्या स्लाइडकडे आलो आहोत. मतदान करून सरकार तर निवडलं, पण जर त्या सरकारने चुकीचे निर्णय घेतले तर काय? इथेच दबाव गटांची भूमिका येते. प्रश्न आहे, कामगार संघटना आणि शेतकरी संघटना या दबाव गटांचे भारतीय राजकारणातील कार्य व महत्त्व विशद करा. लोकशाहीत सरकारवर केवळ विरोधी पक्षांचे नियंत्रण नसते. दबाव गट ही अशी व्यवस्था आहे जी निवडणूक लढवत नाही, पण धोरणे ठरवण्यात मोठी भूमिका बजावते. उदाहरणार्थ कामगार संघटना. या संघटना कारखान्यांमधील कामगारांचे हित, त्यांना मिळणारे न्यायवेतन, कामाच्या तासांची मर्यादा आणि कामाच्या ठिकाणी असलेली सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर मालक आणि सरकारशी लढा देतात. आणि शेतकरी संघटनांचाही प्रभाव आपण वेळोवेळी पाहिला आहे. होय, भारतात शेती हा मोठा घटक आहे. शेतकरी संघटना या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा, दुष्काळात कर्जमाफी मिळावी आणि एकंदरीत कृषी धोरणं शेतकऱ्यांच्या बाजूने असावीत यासाठी सरकारवर सतत दबाव आणतात. गरज पडल्यास ते मोर्चे काढतात, आंदोलने करतात. या स्लाइडवर एक चित्र आहे गिअर्सचं. हे गिअर्स एकमेकांत अडकलेले आहेत आणि एक मोठी मशीन चालवत आहेत. मला वाटतं हे चित्र या दबाव गटांचं नेमकं काम दर्शवतं. हे चित्र अत्यंत बोलकं आहे. हे गट खऱ्या अर्थाने सत्तेचे संतुलन राखतात. केवळ 5 वर्षांनी एकदा EVMचं बटन दाबणे म्हणजे लोकशाही नाही. 2 निवडणुकांच्या मध्ये लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम हे गट करतात. ते सरकारवर धोरणात्मक दबाव आणतात आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी थेट रस्त्यावर उतरतात. हा लोकशाहीतील जनतेचा थेट सहभाग आहे. भारतीय संविधानातील समतेचा अधिकार यातील विविध तरतुदींची सविस्तर माहिती द्या. चला, हे समजून घेऊया. संविधानाचा हा अक्षरशः पाया आहे. समतेचा अधिकार म्हणजे केवळ सर्वांना समान वागवा असा एक साधा नियम नाही. जर तुम्ही भारतीय समाजाचा हजारो वर्षांचा इतिहास पाहिला तर तो विषमतेवर आधारलेला होता. हो, जातीभेद आणि बरंच काही. होय, त्यामुळे हा अधिकार म्हणजे समाजात वर्षानुवर्ष चालत आलेली विषमता मुळापासून उपटून काढण्यासाठी उचललेलं एक अत्यंत धाडसी पाऊल आहे. म्हणजे हा फक्त कायदेशीर अधिकार नसून एक सामाजिक क्रांतीचा दस्तऐवज आहे. इथे स्लाइडवर एका तराजूचं चित्र आहे जे कायद्यासमोरील समानतेची संकल्पना अगदी स्पष्ट करत आहे. यात मुख्यत्वे कलम 14 ते 18 येतात, बरोबर? अगदी बरोबर. कलम 14 अत्यंत सोप्या शब्दात सांगते की कायद्यापुढे सगळे समान आहेत. तुम्ही कितीही श्रीमंत असा किंवा गरीब असा, कायदा सर्वांसाठी सारखाच असेल. आणि कलम 15? कलम 15 राज्याला धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावरून कोणताही भेदभाव करण्यास स्पष्ट मनाई करते. सार्वजनिक ठिकाणी सर्वांना मुक्त वावर याच कलमामुळे मिळतो. अच्छा. आणि कलम 16 हे सर्वांना समान संधी देण्याबद्दल आहे. मला वाटतं नोकऱ्यांमध्ये किंवा सार्वजनिक रोजगारात सर्वांना समान संधी मिळणं हे आर्थिक प्रगतीसाठी खूप महत्वाचं आहे. नक्कीच. पण इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे कलम 17. या कलमाने अस्पृश्यतेचे उच्चाटन केले. विचार करा, शेकडो वर्ष चालत आलेली एक अमानुष प्रथा संविधानाने एका फटक्यात बेकायदेशीर ठरवली. बापरे, हा खरंच मोठा निर्णय होता. हो ना. भारतीय समाजाच्या संदर्भात हा एक अत्यंत क्रांतिकारी आणि ऐतिहासिक निर्णय होता. आणि शेवटी येतं कलम 18, ज्याने राव बहादूर किंवा सर अशा ब्रिटिशकालीन पदव्यांची समाप्ती केली, जेणेकरून समाजात कोणतीही कृत्रिम श्रेष्ठत्वाची भावना उरणार नाही. आता समानतेचा हा पाया समजून घेतल्यानंतर आपला प्रवास स्वातंत्र्याकडे जातो. आपल्या दुसऱ्या स्लाइडवरचा प्रश्न याच स्वातंत्र्याबद्दल आहे. मी प्रश्न वाचते.
व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आणि त्यावरील घटनात्मक मर्यादा ब्रॅकेटमध्ये अनुच्छेद 19 ते 22 स्पष्ट करा. समतेनंतर स्वातंत्र्याचा मुद्दा येणं अत्यंत स्वाभाविक आहे, कारण समानतेशिवाय स्वातंत्र्य अर्थहीन आहे. कलम 19 मध्ये आपल्याला 6 मूलभूत स्वातंत्र्य दिली आहेत. जसं की भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अगदी. भाषण स्वातंत्र्य, शांततेने एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य, देशभरात मुक्तपणे संचार करण्याचं स्वातंत्र्य, संस्था किंवा संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, देशात कुठेही वास्तव्य करण्याचं आणि कोणताही व्यवसाय किंवा व्यापार करण्याचं स्वातंत्र्य यात समाविष्ट आहे. पण इथे एक शंका येते. कलम 19ने आपल्याला मोकळीक तर दिली, पण जर सरकारने अधिकारांचा गैरवापर केला किंवा एखाद्या व्यक्तीला विनाकारण त्रास दिला, तर मला वाटतं कलम 20 ते 22 हे याच धोक्यापासून आपल्याला वाचवतात, नाही का? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलात. स्वातंत्र्य दिलं म्हणजे राज्याला अमर्याद अधिकार मिळाले असं नाही. कलम 20 हे दोषसिद्धीबाबत संरक्षण देतं, म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा न देणे. आणि कलम 21 ते खूप महत्वाचं मानलं जातं ना? हो, कलम 21 हे भारतीय संविधानाचा आत्मा मानलं जातं. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण. कायद्याने प्रस्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणाचाही जीव घेता येणार नाही. आणि कलम 22 हे बेकायदेशीर अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण देतं. इथे स्लाइडवर एक खूप छान चित्र आहे एका नांगर लावलेल्या पतंगाचे. हे चित्र मला खूप भावलं. कारण बघा, स्वातंत्र्य म्हणजे आकाशात मोकाट सुटलेला पतंग नाहीये. तो पतंग उडतोय खरा, त्याला संपूर्ण आभाळ मोकळा आहे, पण तो एका नांगराला बांधलेला आहे. क्या बात है. हे खरोखरच एक उत्तम उदाहरण आहे. राज्यघटनेने स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांचा किती अचूक समतोल साधला आहे हे यातून दिसतं. तो जो नांगर आहे ना, त्यालाच संविधानाच्या भाषेत वाजवी मर्यादा किंवा रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स म्हणतो. म्हणजे राष्ट्राच्या हितासाठी असलेल्या मर्यादा. हो, तुमच्या स्वातंत्र्यामुळे जर देशाचे सार्वभौमत्व, अखंडता, राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक शांतता धोक्यात येत असेल, तर त्यावर कायदेशीर मर्यादा आणल्या जाऊ शकतात. स्वातंत्र्य स्वैराचार होऊ नये यासाठी ही व्यवस्था आहे. थोडक्यात सांगायचं तर तुमचं स्वातंत्र्य तिथेच संपतं जिथून दुसऱ्याचं नाक सुरू होतं. हे अगदी स्पष्ट आहे. या वैयक्तिक अधिकारांच्या चर्चेवरून मला वाटतं आपण पुढच्या एका महत्त्वाच्या पैलूकडे वळलो पाहिजे. व्यक्ती म्हणून आपल्याला अधिकार मिळाले, पण आपण सगळे एका राष्ट्राचा भाग कसे बनतो? आपली तिसरी स्लाइड यात सामूहिक ओळखीबद्दल आहे. मी प्रश्न वाचते. राजकीय प्रतीके म्हणून राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राष्ट्रचिन्हांचे महत्त्व विशद करा. कोणत्याही राष्ट्राला, विशेषतः भारतासारख्या खंडप्राय आणि वैविध्यपूर्ण देशाला एकत्र बांधण्यासाठी काही सामायिक प्रतीकांची गरज असते. आपला राष्ट्रध्वज, तिरंगा हा केवळ एक कपड्याचा तुकडा नाही. नक्कीच नाही. तो सार्वभौमत्व, स्वातंत्र्य लढ्यातील मूल्ये, त्याग आणि शांततेचं प्रतीक आहे. तो पाहिल्यावर नागरिकांच्या मनात जी एक भावनिक जवळीक निर्माण होते, ती देशाच्या उभारणीसाठी खूप मोठी ताकद असते. आणि राष्ट्रगीताचं महत्त्वही तितकंच मोठं आहे. पण मला इथे एक गोष्ट विचारायची आहे. भारतासारख्या देशात जिथे दर 100 किलोमीटरवर भाषा बदलते, संस्कृती बदलते, तिथे ही प्रतीके या प्रचंड विविधतेला एका धाग्यात बांधण्याचं काम करतात असं म्हणता येईल का? 100%. राष्ट्रगीत हे प्रादेशिक आणि भाषिक भेद विसरून सर्वांना एकत्र आणणारं एक अतिशय प्रभावी साधन आहे. या प्रतीकांमुळेच संपूर्ण देशात एक सामूहिक जाणीव किंवा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस निर्माण होतो. म्हणजे वेगळेपण असूनही एक असल्यासारखं. हो ना. भाषा वेगळी असेल, पेहराव वेगळा असेल, पण जेव्हा राष्ट्रगीत वाजू लागतं तेव्हा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळे एक समान भावनेने उभे राहतात. आणि राष्ट्रचिन्हाचा विचार केला, आपला अशोक स्तंभ, तर तो आपल्या आधुनिक लोकशाहीला शांतता, न्याय आणि धर्माच्या प्राचीन ऐतिहासिक वारशाशी जोडणारा दुवा आहे. भूतकाळा आणि भविष्याची ही सांगड खूपच रंजक आहे. आता या प्रतीकांमधून उभं राहिलेलं राष्ट्र चालवतो कोण? तर राजकीय पक्ष. आपल्या 4थ्या स्लाइडपासून आपण राजकीय पक्षांच्या इतिहासाकडे वळत आहोत. मी आधी प्रश्न वाचून घेते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा इतिहास, धोरणे आणि मूल्यांकनाचा आढावा घ्या. राजकीय पक्षांचा अभ्यास करताना काँग्रेसचा इतिहास समजून घेणं अनिवार्य आहे, कारण त्यांची सुरुवात भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी जोडलेली आहे. 1885 मध्ये जेव्हा या पक्षाची स्थापना झाली, तेव्हा सुरुवातीला हे केवळ नागरी हक्कांसाठीचे आणि भारतीयांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठीचे एक व्यासपीठ होते. अच्छा, म्हणजे सुरुवातीला तो पूर्ण राजकीय पक्ष नव्हता. नाही, पण नंतर याच पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात सर्व समाज घटकांना,
विचारांना एकत्र बांधून एक मोठी राष्ट्रीय चळवळ उभी केली. स्लाइडवरील माहितीनुसार त्यांच्या धोरणांमध्ये काही विशिष्ट शब्दांवर भर दिला आहे: धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही समाजवाद. होय, स्वातंत्र्यानंतर देशाला एकसंध ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्षता हे त्यांचं मुख्य धोरण राहिलं. लोकशाही समाजवाद म्हणजे सर्वंकष राज्यशाही न आणता लोकशाही मार्गाने संपत्तीचं न्याय्य वाटप आणि गरिबी निर्मूलन करणं. आणि स्लाइडवर त्यांचं जे मूल्यांकन दिलंय त्याबद्दल काय सांगाल? जर आपण त्यांचं मूल्यांकन केलं तर हा पक्ष प्रामुख्याने मध्यममार्गी म्हणजे सेंट्रिस्ट आणि सर्व समावेशक दृष्टिकोन ठेवणारा आहे. समाजातील विविध गटांना एका छत्राखाली आणण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न राहिला आहे. काँग्रेसच्या या मध्यममार्गी धोरणानंतर देशाच्या राजकीय पटलावर एका वेगळ्या विचारसरणीचाही वेगाने विस्तार झाला. आपली पुढची म्हणजे 5वी स्लाइड याच विचारसरणीबद्दल आहे. मी प्रश्न वाचते: भारतीय जनता पक्षाचा उदय, विकास आणि त्यांची विचारसरणी सविस्तर स्पष्ट करा. भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजपची अधिकृत स्थापना 1980 मध्ये झाली असली तरी त्यांचा वैचारिक आणि राजकीय वारसा त्या आधीच्या भारतीय जनसंघाशी जोडलेला आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित प्रभाव असलेल्या या पक्षाने नंतरच्या दशकांमध्ये देशव्यापी विस्तार करत आजच्या घडीला एक अत्यंत प्रबळ राजकीय स्थान मिळवलं आहे. त्यांच्या विचारसरणीचे 3 प्रमुख स्तंभ या स्लाइडवर स्पष्टपणे दिले आहेत. मला वाटते हे 3 स्तंभ समजून घेतले की या पक्षाची राजकीय दिशा समजायला सोपी जाते. अगदी बरोबर. त्यांचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा स्तंभ आहे सांस्कृतिक राष्ट्रवाद, ज्याला हिंदुत्व असंही म्हटले जाते. यामध्ये भारताची स्वदेशी संस्कृती, इतिहास आणि अस्मितेवर भर दिला जातो. आणि दुसरा स्तंभ? त्यांचा दुसरा स्तंभ आहे परंपरावाद आणि मूल्य. याचा अर्थ असा की प्रशासनामध्ये आधुनिकीकरण हवंच, पण ते करत असताना आपल्या पारंपरिक भारतीय मूल्यांचं रक्षणही झालं पाहिजे. आणि तिसरा स्तंभ राष्ट्रीय एकात्मतेचा आहे, ज्यामध्ये प्रबळ केंद्र सरकारची संकल्पना मांडली आहे. होय, त्यांचा ठाम विश्वास आहे की देशाची एकता अबाधित राखण्यासाठी केंद्र सरकार प्रबळ असायला हवं आणि कोणत्याही फुटीरतावादी प्रवृत्तींना किंवा फुटीरतावादाला खतपाणी घालणाऱ्या धोरणांना त्यांचा ठाम विरोध असतो. आता आपण 2 प्रमुख राष्ट्रीय पक्षांची माहिती पाहिली, पण भारतासारखा मोठा देश फक्त दिल्लीतून चालवता येत नाही. राज्यांचे आणि स्थानिक जनतेचेही स्वतःचे आवाज असतात. आपली 6वी स्लाइड याच स्थानिक आवाजांबद्दल आहे. प्रश्न असा आहे: प्रादेशिक पक्षांच्या निर्मितीची प्रमुख कारणे सांगून भारतातील बहुपक्ष पद्धतीचे महत्त्व लिहा. हे खूप नैसर्गिक आहे. भारतासारख्या खंडप्राय आणि वैविध्यपूर्ण देशात फक्त 1 किंवा 2 राष्ट्रीय पक्ष सर्व जनतेच्या आशा आकांक्षांचं प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. प्रादेशिक पक्षांच्या निर्मितीची 2 अत्यंत ठळक कारणे आहेत. पहिले म्हणजे प्रादेशिक अन्याय. म्हणजे विकासात मागे पडल्याची भावना. अगदी बरोबर. जेव्हा एखाद्या राज्याला किंवा विशिष्ट प्रदेशाला असं वाटतं की राष्ट्रीय स्तरावरील आर्थिक विकासात त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालंय, तेव्हा तिथले नेते स्वतःचा पक्ष काढतात. आणि दुसरं कारण बहुधा भाषा आणि संस्कृतीशी निगडीत असावं. हो, भाषिक व सांस्कृतिक अस्मिता हे दुसरं मोठं कारण आहे. आपली स्थानिक भाषा, आपला इतिहास आणि आपली वेगळी ओळख जतन करण्याची प्रबळ भावना लोकांना एकत्र आणते. दक्षिण भारतातील अनेक पक्षांचा उदय याच भाषिक अस्मितेतून झालाय. पण जर इतके सारे पक्ष असतील तर देश चालवणं कठीण नाही का होत? यातून होणाऱ्या बहुपक्ष पद्धतीचा नेमका फायदा काय? वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण जर आपण ह्याला मोठ्या चित्राशी जोडलं तर लक्षात येईल की ही बहुपक्ष पद्धती भारतीय लोकशाहीचा प्राण आहे. अच्छा, ते कसं? यामुळे देशातील अत्यंत तळागाळातील दुर्लक्षित समाज घटकांना आणि प्रादेशिक आवाजांना थेट राष्ट्रीय स्तरावर म्हणजे संसदेत प्रतिनिधित्व मिळतं. शिवाय एकाच राष्ट्रीय पक्षाची मक्तेदारी राहू नये आणि केंद्र सरकारच्या एकाधिकारशाहीवर अंकुश राहावा, यासाठी हे प्रादेशिक पक्ष एक उत्तम चेक अँड बॅलन्स म्हणून काम करतात. हे संतुलन समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता जिथे प्रादेशिक पक्ष आले तिथे साहजिकच केंद्र विरुद्ध राज्य हा मुद्दा येणारच. यातूनच आपण आपल्या 7व्या स्लाइडकडे येतो. मी आधी प्रश्न वाचून घेते. केंद्र राज्य संबंधातील कायदेशीर, प्रशासकीय आणि आर्थिक पैलू स्पष्ट करा. संविधानाने केंद्र आणि राज्य सरकारांमधील अधिकारांची अतिशय स्पष्ट विभागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात संघर्ष होऊ नये. कायदेशीर पैलूमध्ये अधिकारांच्या 3 सूची येतात. संघसूची, ज्यातील विषय राष्ट्रीय महत्त्वाचे असतात, जसं संरक्षण किंवा परराष्ट्र धोरण, आणि यावर फक्त केंद्र कायदा करू शकतं.
आणि राज्यांसाठी वेगळी सूची. हो, राज्यसूची, ज्यात स्थानिक विषय असतात जसं पोलीस किंवा आरोग्य, ज्यावर राज्य कायदा करतं. आणि तिसरी समवर्ती सूची, ज्यातील विषयांवर उदाहरणादाखल शिक्षण दोघेही कायदा करू शकतात. आणि जर समवर्ती सूचीतील विषयावर केंद्र आणि राज्य दोघांनी कायदा केला आणि त्यात वाद झाला तर? अशा वेळी केंद्राचा कायदा वरचढ ठरतो, हा संविधानाचा नियम आहे. आता प्रशासकीय पैलू बघितला तर राज्यांमध्ये असणारे राज्यपाल आणि IAS, IPS सारख्या अखिल भारतीय सेवा अधिकारी यांच्याद्वारे प्रशासकीय नियंत्रण आणि समन्वय राखला जातो. आणि पैशांचं काय? राज्यांना विकासासाठी पैसा लागतोच. हो, तो आर्थिक पैलू. त्यासाठी वित्त आयोग नावाचे घटनात्मक संस्था आहे, जी केंद्र आणि राज्यांमध्ये महसूल किंवा टॅक्सचा पैसा कसा वाटला जाईल याची निष्पक्ष यंत्रणा ठरवते. हे समजायला थोडं तांत्रिक वाटू शकतं, पण चला हे एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. याची तुलना आपण एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीशी करू शकतो, जिथे एक मुख्य कार्यालय आहे ज्याला आपण केंद्र म्हणूया, आणि देशभरात त्यांच्या प्रादेशिक शाखा आहेत, म्हणजे राज्य. बरोबर. प्रत्येक शाखेला त्यांच्या स्थानिक ग्राहकांनुसार स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे, पण संपूर्ण कंपनी एकत्र एकाच ध्येयाने चालवण्यासाठी मुख्य कार्यालय आणि शाखांमध्ये सातत्याने ताळमेळ असावा लागतो. हे अगदी चपखाल उदाहरण आहे. या दोघांनी एकमेकांच्या विरोधात न लढता एकमेकांच्या साथीने काम करणं अपेक्षित असतं. या समन्वयातून जी व्यवस्था उभी राहते त्यालाच आपण सहकारी संघराज्यवाद किंवा कोऑपरेटिव्ह फेडरलिझम असं म्हणतो. केंद्र आणि राज्ये हे स्पर्धक नसून ते एकाच रथाची दोन चाकं आहेत.